नमस्ते. दिनांक 2 जून 2026 रोजी गुरुग्रह अर्थात बृहस्पती आपली राशी बदलत आहे. अर्थात सध्या गुरुग्रह आपल्या शत्रू राशीत मिथुन राशीत आहे. तो दिनांक 2 जून 2026 रोजी महाराशी परिवर्तन करत आहे. अर्थात आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. ज्ञान, सत्ता, साम्राज्य तसेच धन, ऐश्वर्य, अध्यात्म, त्याचप्रमाणे समज व्यक्तीची, त्याचप्रमाणे संतती, विवाह इत्यादी गोष्टीचा कारक असलेला, इत्यादी गोष्टीवर अंमल असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा या बाबतीत नक्कीच सर्व राशीच्या व्यक्तींना शुभफले मिळतील. परंतु आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थितीत आहे त्या गोष्टीवर सरासरी परिणाम अवलंबून राहतील. नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो. आज आपण या 2 जून 2026 रोजी या गुरुग्रहाचे जे महाराशी परिवर्तन होणार आहे त्या संबंधाने मी या राशीवर या गुरुग्रहाच्या महाराशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 24 जानेवारी 2027 पर्यंत हा गुरुग्रह अतिचार गतीमध्ये सिंह राशीमध्ये पुढील राशीत प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 नंतर पुन्हा हा गुरुग्रह वक्र स्थितीत कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 जानेवारी 2027 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह कर्क राशीत उच्च राशीतच असेल. अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत शत्रू राशीत आहे. तो जेव्हा उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा मी या राशीला या गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाची कशा प्रकारे फले मिळतील याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया. या अगोदर मीन राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत होता. अर्थात हे चतुर्थ स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण मीन राशीच्या व्यक्तींना तितकेसे शुभ परिणाम देणारे नव्हते. परंतु दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. पंचम स्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील. मीन राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारी दिनांक 2 जून 2026 नंतर कमी होतील. अर्थात मीन राशीच्या व्यक्तींना सध्या 7.5 सुरू आहे. दिनांक 2 जून 2026 नंतर या शनी ग्रहावर अर्थात या कर्क राशीतील उच्च राशीतील गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना मीन राशीतील शनी ग्रहावर या गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर या 7.5 त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळेल. मीन राशीच्या व्यक्तींना मागील 2-3 वर्षापासून मोठा शनीचा त्रास होत आहे. अर्थात 7.5 त्रास होत आहे. तसेच गुरुचे बल सुद्धा तितकेसे शुभ परिणाम देणारे नव्हते. परंतु हे दिनांक 2 जून 2026 नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण मीन राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींना यानंतर 7.5 त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळेल. मीन राशीच्या व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींची बरीच कामे मार्गी लावणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. मीन राशीच्या विद्यार्थी वर्गाला अपेक्षापेक्षा चांगले यश देणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. शिक्षण क्षेत्रात मोठे यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच मीन राशीच्या व्यक्तींना संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे. मीन राशीच्या विवाह उत्सुक तरुण तरुणींचे विवाह घडवून आणणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तीसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तीसाठी राहणार आहे. विवाह जुळून येण्यासाठी विवाह घडवून येण्यासाठी हा गुरुग्रह मीन राशीच्या व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर मदत करेल. तसेच वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तीसाठी राहील.
यानंतर मीन राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल, अर्थात वैवाहिक जीवनातील ताणतणाव कटकटी कमी करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे व वैवाहिक जीवनामध्ये सौख्याची वृद्धी करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. मीन राशी व्यक्तींना आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी, आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. संतती सौख्य, आपल्या मुलांचे सौख्य मीन राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर चांगले राहणार आहे. आपल्या नोकरीमधून, व्यवसायामधून मोठी आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. त्याचप्रमाणे मीन राशी व्यक्तींना हा पंचम स्थानातील गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना आपल्या भाग्याची साथ निर्माण करणारा राहणार आहे. पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. या गुरुग्रहाची दृष्टी मीन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानावर असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना यानंतर आपल्या भाग्याची साथ चांगली राहील, अर्थात हाती घेतलेल्या कामामध्ये यश निर्माण करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व त्यामध्ये यश मिळवण्यासाठी हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना मदत करेल. तसेच ज्या मीन राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना सुद्धा हमखास नोकरी मिळण्याचे योग सुद्धा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर देणार आहे. तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा तडजोडीने यश संपादन करण्यासाठी हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना मदत करेल. अर्थात सर्व राशीमध्ये मीन राशी व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे. परंतु मीन राशी व्यक्तींना 7.5 सध्या सुरू आहे, अर्थात या 7.5चे त्रास सुद्धा कमी करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच या गुरुग्रहाची दृष्टी लाभस्थानावर असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना दिनांक 2 जून 2026 नंतर मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहील. मीन राशी व्यक्तींचा राशीस्वामी व दशमेश गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना लाभस्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील. तसेच मीन राशी व्यक्तींना या दरम्यान आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य सुद्धा चांगले राहील. मीन राशी व्यक्तींना अचानक मोठे आर्थिक लाभ या दरम्यान होतील. तसेच मीन राशी व्यक्तींना या दरम्यान आपल्या नोकरी व्यवसायामध्ये, समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढल्याचे पाहावयास मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढवणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा संघर्षाने विजय मिळवून देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. तसेच हा भाग्यस्थानावर दृष्टी ठेवत असलेला गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी तसेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे. मीन राशी व्यक्तींना आपले व्यक्तिमत्व प्रभावी करणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहील. दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 25 जून 2027 पर्यंत हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.